श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदात आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणी श्री स्वामी समर्थांची चरणी प्रार्थना. तर आज बघा आहे हुंडी बीज, त्यासाठी बनवल्या तिथे घुगऱ्या. तर ह्या पहा, ह्या घुगऱ्या बनवलेल्या आहेत आणि हे आता घरामध्ये सगळीकडे थोड्या थोड्या टाकायचे आहेत. गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी सुद्धा ठेवायचे आहेत आणि बाहेर अंगणामध्ये आणि घराच्या छपरावरती देखील थोडं थोडं टाकतात. ज्यांची शेती आहे तर ते त्यांच्या शेतामध्ये देखील थोडं थोडं टाकतात हुंदरांना खाण्यासाठी. तर अशी प्रथा आहे गावाकडं. तर तुमच्याकडे देखील अशी प्रथा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. इथे बघा भरला दोडका केलेला आहे. तर दोडक्याची भाजी इकडे मूग आणि भात कुकरला लावलेला आहे. तर तुम्हाला आमचा बाप्पा दाखव. हा आमचा गणपती बाप्पा बघा. तर कसा आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि ही जी सजावट केलेली आहे ती मुलीने केलेली आहे प्रतिज्ञाने. तर सकाळी बघा घुगऱ्यांचा नैवेद्य वगैरे गणपती बाप्पाला दाखवला होता. तर संध्याकाळी काय दाखवायचं म्हटलं, कारण यावेळी गणपती बाप्पा हे 7 दिवस आले. तर आमच्याकडे 7 दिवस गणपती बसतात. तर संध्याकाळी खाज्या बनवायचं ठरवलं होतं. तर लवकरच तयारीला लागले होते खाज्या करण्यासाठी, कारण असं काहीतरी नवीन बनवायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो. तर इथे मी 2 वाटी मैदा आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप आणि थोडंसं मीठ टाकून मैदा मळून घेतला होता. तो 10 मिनटं ठेवला होता तसंच झाकून. तर त्याचं बघा आता अशा 5-6 चपात्या लाटून त्याच्यावरती जो आपण साठा बनवतो तूप आणि पिठीचा, तो बनवून त्याच्यावरती लावून मग त्याचे रोल्स बनवून घेतले आणि कट करून ह्याचे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तळताना याला जास्त हलवायचं वगैरे नाही, तर असं फक्त त्याच्यावरती तेल टाकायचं आहे. तर हे बघा किती छान असे लेयर्स सुटलेले आहेत. याची सविस्तर रेसिपी मी तुम्हाला आणखीन कुठल्या तरी ब्लॉगमध्ये दाखवेन, कारण आता कसं सणासुदीचे दिवस आहेत आणि घरामध्ये कामाची सगळी गडबड देखील असते, त्यामुळे खूप जास्त काही मी शूट केलं नाही. तर हे बघा किती छान असे लेयर्स पडलेले आहेत आणि मी इकडे पाक तयार करून ठेवलेला आहे. तर हे 2 मिनटं तेल सगळं गळूपर्यंत मी साईडला ठेवते आणि दुसऱ्या तेलामध्ये खाज्या टाकून घेतलेल्या आहेत. आणि जे आता आपण काढलेले खाज्या आहेत जे भाजलेली होती ती पाकामध्ये असे टाकून घ्यायचे आहेत. पाकामध्ये टाकायचे, बुडवायचे आणि लगेच काढून नितळत ठेवायचे आहेत. तर मी तर पुरणाच्या चाळणीमध्ये नितळायला ठेवलेले आहेत खाज्या. तर किती छान झालेले आहेत पाहू शकता तुम्ही. कलर देखील खूप छान असा आलेला आहे. तर आता याचाच बाप्पाला संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा आहे. तर आणखीन खूप काही करायची इच्छा आहे, पण गडबड इतकी होते की काय करायचं सुचत नाही. तर एक दिवस गव्हाची खीर बनवली, एक दिवस मोदक बनवले. मग रोज रोज तेच तेच काय बनवायचं म्हणून आज मी खाजा बनवला आहे. अगदी छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे, अगदी 2-3 मिनटाचा, कारण खूप काही बनवलं नाही. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.